आपल्याला 2 रायडर लवर मिळालेले आहेत अक्कलकोटला. गाडी इथे उभी केली होती सगळं काय म्हणजे निघण्यासाठी. दोघेजण आले, आपले भेटले, फोटो विटो शूट केले सगळे काय. अक्कलकोटचेच आहेत दोघे पण. नाव काय म्हटलं? महबूब आणि अल्फेज असे दोघांची नावं आहेत. कधी आलात तर अक्कलकोटला यांना भेटा, मस्त आहे, छान आहेत मित्र. खूप काही हेल्प केली मला पण. वायफाय वगैरे दिला याने मला कारण माझा पण आम्हाला फोटो काढायला गाडीवर कारण खूप काही मला हेल्प केली. याच्यामुळे माझा एक व्हिडिओ माझा अपलोड झाला आत्ता जस्ट अक्कलकोटचा. मी आलो तिकडचा. ओके, थँक्यू बाबा. स्वामी समर्थच्या महाराजच्या गावाच्या हां, हे लोक पण मानतात स्वामींना. ठीक आहे, चालेल चालेल, चला थँक्यू. चला चला मग निघतो. हां, या मग कधी येतो. हो आलं तर कॉल करा. हो नक्की. जा मग सावकाश. हां, मग हे कधीच उतारायचं येतं का ब्लॉग? हां, उद्या टाकू. अपलोड. चला बाय. चला बाय. हां, दोन्ही मुलं छान होती बोलायला वगैरे. खूप मला पण त्यांनी हेल्प केली आणि असं बरं वाटतं कोण असं भेटलं ना बोलायला जायला तर खूप बरं वाटतं. असं लॉंग आल्यावर आपलं कोणच नसतं आणि कोणतरी असं आलं मदत केली तर बरं वाटतं खूप. आपल्याला इथून राईड घ्यायचा होता. मला मॅप समजलाच नाही, मग थोडंसं पुढे जातो. थोडंसं पुढे येऊन मी राईट मारतो. तिथून मी राईट घेतो आणि निघून जातो. हा आला आता सोलापूर हायवे. आता हा डायरेक्ट मी लेफ्ट मारून आता निघून जाईल पूर्ण सरळ सरळ. गाडी मी तेवढीच पळवतो जेवढी कंट्रोल होते. तर रोड खाली होता म्हणून मी पळवली जरा. किती पळते मी जरा बघितली, व्हायब्रेट वगैरे होते का ते चेक करत होतो. व्हायब्रेशन आहे थोडंसं आहे, जास्त नाही आहे, पण गाडी एकदम पळायला मस्त आहे. अशी वाटत नाही की बाबा जास्त स्पीड वगैरे, नॉर्मल स्पीड वाटतो एकदम. 133 गेली तरी काय वाटत नाही. बिग वन गेलं मागे. पेट्रोल माझं आता संपत आलं आहे. कुठेतरी टाकायला लागेल आता. बघूया. गोप्रोची बॅटरी संपली, तिला आता चार्जिंगला लावलेली इथे. थोडं झालेले आहे चार्जिंग, 30% 40% काहीतरी समथिंग झाले. पेट्रोल पंप कुठे आहे, लवकर बघायला लागेल. 650 किलोमीटर झालेत आपले. काय मस्त नजारा आहे ना एकदम. अरे एकदम खास, एक नंबर. पुणे 150 किलोमीटर. पेट्रोल पंप कुठे आहे आता बघावं लागेल. साईन बोर्ड दिसलं पेट्रोल पंपाचं, ते तिकडे. आता काय टेन्शन नाही, असलं पाहिजे ते असेलच. ऑनलाईन आहे ना, ऑनलाईन 700चा टाका ना. आता आपण पेट्रोल पंप भरलं, आता आपण निघालो आहे. स्पीडने नेतो हिला आरामात. 100 110 100 110. मस्त चालतं एकदम. काय व्ह्यू दिसतोय मस्त एकदम. असं वाटत ना आता काही ब्रेक घ्यावं. ब्रेक घेतला नाही, 2 झाले ब्रेक. एक मगाशी घेतला, एक पेट्रोल भरायला एक घेतला, असे 2 ब्रेक झाले माझे. तर वाटत नाही, फ्रेश आहे. कशा फ्रेशच होतो. असं काय वाटलं नाही की थकलो वगैरे. गाडी पण चालवायला एकदम मजा येते. बॅक पेन नाही, काय नाही, शोल्डर पेन नाही, काय नाही. एकदम मस्तपैकी गाडी पण एकदम स्मूथली चालते एकदम. काय टेन्शन नाही. हा काय व्ह्यू आहे जबरदस्त. 6:30 वाजले.
पुणे जवळ यायला लागला ना तसे असे आता ट्रॅफिक चालू झाले आता. हो गया बाबा. हो गया बाबा. बिस्किट है बिस्किट. हाँ खा. बिस्किट है बिस्किट. बस. खूप बरं वाटतं कुणाला मदत करताना, ज्याचं कोणीच नाही आहे त्यांना थोडीशी अशी मदत माझ्याकडनं होते. तर मी येताना पण मदत केली अक्कलकोटला आणि जातानाही करतो आहे. माझं पर्पज तेच आहे की माझ्या ब्लॉगमध्ये जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना थोडीशी माझ्याकडनं थोडीफार मदत. माझं एवढं उपवास झाला तरी का वाटलं नाही. भूक नाही, काय नाही, काय स्वामी असताना काय टेन्शन. आपण पोहोचलोय पुण्यात हडपसरला. अरे मॅप काय झाला. पुण्यामध्ये मी आता पोचलेलो आहे आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक खूप आहे. तर तुम्हाला जर असे माझे चांगले व्हिडिओ, ब्लॉग प्लस मी लोकांना मदत करताना वगैरे अशी जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्की मला फॉलो वगैरे करा. मी असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल आणि तुम्हाला जेवढं चांगलं दाखवता येईल तेवढं चांगलं प्रयत्न करेल. तर तुम्ही नक्की बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमचं प्रेम माझ्यासोबत नेहमी असू द्या. मित्रांनो, जर तुम्हाला पण अशा हेल्प करताना जर व्हिडिओ आणि ब्लॉग जर बघायचे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी याच्यापेक्षा पण चांगले ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल. पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे मला एक उत्साह येईल आणि मी याच्यापेक्षा पण चांगले व्हिडिओ वगैरे बनवायचा प्रयत्न करेल. पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. पोचलो आहे आता. मी पण आता पोचतच आलो आहे. मी गाडी घेतलेली ना विस्टोम 250. सगळ्यांना पसंत आली, सगळ्यांना. एवढ्या जणांना पसंत आली ना त्याचा काही हिशोब नाही. मी अक्कलकोटला पण होतो ना, ते सगळ्यांना गाडी पसंत आली. तिथे पण हॉटेलच्या बाहेर गाडी लावलेली ना, तर लहान मुलं वगैरे, मोठी माणसं वगैरे गाडी सगळेजणं बघत होते. तर काही जणांनी फोटो वगैरे काढले. मी बघत होतो लांबूनच. फोटो वगैरे मी पण काढून दिले. मी काय बोललो नाही. खूप सगळ्यांना गाडी अशी आवडली ना त्याचा काही हिशोब नाही. गाडी खूप आवडली बहुतेक जणांना. आणि लोकांचे रिॲक्शन आहेत ना रोडवर चालताना वगैरे, सगळ्यांना गाडी आवडते. आणि बघत असतात गाडीला. खूप बरं वाटतं. माझं गाडी आहे ना सगळ्यांना पसंत येते. गाडी मस्त गाडी आहे. आणि गाडी पण एकदम चालवायला वगैरे ना मस्त गाडी आहे. एकदम स्मूथ आहे. पिकअप हाय चांगला आहे. तसं काही खराब वगैरे नाही आहे. मस्त आहे गाडी. मी अक्कलकोटवरनं गाडीला आणली 100, 130, 100, 130. तरी मला ॲव्हरेज दिला 36चा मला ॲव्हरेज दिला. तरी चांगला दिला ॲव्हरेज गाडीने. बाकी मी अक्कलकोटला जाताना मी 100च्या स्पीडने घेऊन गेलो. पण येताना मी थोडी स्पीड वाढवला. पण खूप चांगला मला ॲव्हरेज दिला गाडीने. आणि आता बघू सर्व्हिसिंग करायची. आता 800 किलोमीटर ऑलमोस्ट आता व्हायला आले. तर सर्व्हिसिंग गाडी करावीच लागेल मला. चला तर मित्रांनो, मी पण आता पोचत आलो आहे ऑलमोस्ट. तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण असंच चांगलं वगैरे बघण्यासाठी नक्की बघा माझा ब्लॉग. मी याच्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करेल. लोकांना मदत करायचा प्रयत्न करेल. आणि बघूया पुढच्या वेळेला किती लोकांना मला मदत करताना येईल ब्लॉगमध्ये माझ्या. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू.